आणि विमानात बसले होते. त्यामुळे विमानात बसल्यावर पोपटानं काय केलं तर पोपटाने वरती जे बटन असतं ते बटन दाबलं, पिंक वाजलं, एअर होस्टेस पळत आली. तिने विचारलं काय झालंय. पोपटानं सांगितलं काय नाही, मी आपली जरा गंमत केली. ते माकडानं पण ते बघितलं आणि माकडाने पण वरचं बटन दाबलं. परत एअर होस्टेस पळत आली. म्हणजे काय पाहिजे. ते म्हणला काय नाही, मी पण गंमत केली. ज्यावेळी त्या विमानाच्या कॅप्टनला कळतं, आता पवार साहेब कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत, ज्यावेळी कॅप्टनला कळलं की हे दोन्ही चेष्टा करतात, त्या कॅप्टननं सांगितले ह्या दोघाला पण उचला आणि विमानाच्या बाहेर फेका. ज्यावेळी विमानाच्या बाहेर फेकायची वेळ आली त्यावेळी पोपटानं विचारलं तुला उडता येतं का. माकड म्हणलं नाही उडता येत. अरे म्हणला मग कशाला गंमत करायची. जर आपल्याला उडता येत नाही तर आपण कशाला गंमत करायची. आणि हकनाक जीव गेला हो माकडाचा. विनाकारण गंमत केली आणि मोहिते पाटील कुटुंबाची गंमत केल्यावर ही अवस्था झाली. हकनाक येत्या 7 तारखेला जीव गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बांधवांनो, जास्त काही बोलण्यापेक्षा येणाऱ्या 7 तारखेला अत्यंत सावधपणे आपण सगळ्यांनी, कारण शेवटी मान खटाव आणि फलटण या 2च मतदारसंघांनी आदरणीय रामराजे साहेबांच्या सह आम्ही सगळ्यांनी आदरणीय धैर्यशील भैयांना एक विश्वास दिला होता की भैया साहेब तुम्ही उमेदवार करा. तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही मागं तुमच्या 4 तालुक्यातलं आम्हाला काय माहित नाही 4 मतदारसंघातलं, पण या 2 मतदारसंघातनं आम्ही तुम्हाला नक्की कमी पडून देणार नाही. तुम्हाला कुठं आम्हाला खाली मान घालायला गेलं असं काम होऊन देणार नाही. हे जे सांगितलं होतं ते सार्थ करायचं काम प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं, फलटणच्या आराध्य दैवताच्या श्रीरामाच्या साक्षीनं तुम्हाला पार पडावं लागणार आहे, आम्हाला पार पडावं लागणार आहे. आणि ते आपण सगळ्यांनी करूया एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.